हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, खूप सुंदर असा हा हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. तुम्ही इथे बघू शकता. पान आकारामध्ये हा जो ब्लाऊज आहे तर तो इथे मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे स्टिच करून घेतलेला आहे डायरेक्टली. तर आता मी तुम्हाला इथे डायरेक्ट डिझाईन कशी बनवायची तर ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता स्क्वेअरमध्ये मी एक कपडा असा कट करून घेतलेला आहे आणि तो चारही बाजूने आपण इथे फोल्ड करून इथे सिलाई करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा जो कपडा आहे तर तो इथे कम्प्लिटली रेडी झालेला आहे आणि तो कपडा आता आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एखादी टाचपिन वगैरे लावून घेऊ शकता. तर इथे मी टाचणी लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. तर खूप छान आणि एकदम सुंदर अशी ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर आता आपण इथे ती करून घेणार आहोत. तर पूर्णपणे ही जी ब्लाऊजची डिझाईन आहे तर आपण ही लेस वर्क बनवणार आहोत. तर हळदीची साडी आहे आणि साडी ही ग्रीन कलरची आहे, तर त्यामुळे लेस पण मी इथे ग्रीन कलरचीच बसवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि लेसचा कलर अतिशय सुंदर आहे. लेस छान आहे, मस्त बारीकची बारीक लेस आहे, त्याच्यामुळे त्याला अजून सुंदर असा लुक मिळणार आहे ब्लाऊजला. तुम्ही तयार झाल्यावरती ब्लाऊज पण बघू शकता, खूप छान असा रेडी होणार आहे. तर तुम्हाला जर डायरेक्ट जर लेस बसवायची असेल गळ्याला तर तुम्ही डायरेक्टली पण बसवू शकता, काहीच हरकत नाही. आणि जर नसेल बसवायचे तर तुम्ही अशा पद्धतीनेही बसवू शकता. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता हळूवार सावकाशीने मशीन चालवून आपल्याला ही जी लेस आहे तर ती इथे बसवून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि काही काही साड्यांमध्ये काय होतं की फक्त आता बाहीलाच काठ येतो आणि पाठीच्या साईडला काठ येत नाही. मग काठ डिझाईन कशी बनवायची त्या ब्लाऊजला, किंवा मग काय करायचं, कशी डिझाईन बनवता येईल, अशी खूप सारे आपल्याला प्रश्न पडतात. तर बाहीचा थोडाफार जो काठ उरलेला असतो तर तो काठ अशा पद्धतीने लावून आपण बॅक साईडला ही लेसची वगैरे डिझाईन करू शकतो. काहीच हरकत नाही. खूप छान आणि मस्त असा लुक पण मिळतो ब्लाऊजला. आणि नवीन काहीतरी आपण पॅचचे गळे तर हमेशाच वेअर करतो, परंतु मग कधीतरी काठ नसेल तर मग तुम्ही सिंपल असा काठचा वापर करून, थोड्याशा काठचा वापर करून सुद्धा खूप छान असा ब्लाऊज तुम्ही इथे रेडी करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, खूप छान असा हा जो ब्लाऊज आहे तर तो हा आपला इथे रेडी झालेला आहे. आणि मी याला आता डबल लेस लावून घेणार आहे. हा नवरीचा ब्लाऊज आहे त्यामुळे त्याला थोडासा आकर्षक असा लुक तर आपल्याला देणंच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी इथे लेस लावून घेणार आहे त्याला. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेगळ्या आकारामध्येही लावू शकता, काहीच हरकत नाही. आणि जर ही जी डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून घ्या अशी डिझाईन बनवायला. तर फ्रेंड्स, आता माझ्याकडून इथे थोडंसं इथे मी अशा पद्धतीने हे जे माप आहे हे तर थोडंसं बारीक मापाचं आहे. तर त्यामुळे इथे काय करणार आहे मी की लेस एकदम साईडपर्यंत नाही लावायची, खालच्या साईडने, कारण ती लेस जी आहे तर ती फिटिंगमध्ये जाते आणि ती फिटिंगमध्ये गेल्यावरती तेवढे लेसचा वापर होत नाही. तर मग मी त्याच्यासाठी 1 ते 1.5 इंच अंतर सोडून तिथूनच लेस कट करून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर इथे ती फायनली इथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम मस्त अशी ही जी डिझाईन आहे ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन आहे तर ते प्रेस करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला येणार आहे. इथे मी टक्स करून घेत आहे. दोन्हीही बाजूने टक्स करून घ्यायचे सारख्याच अंतरावरती, अर्ध्या
इकडून अर्धा इंच आणि तिकडून अर्धा इंच, तुम्ही हवं असेल तर पाव इंचसुद्धा घेऊ शकता, तुमची जशी इच्छा असेल तसं. इथे तुम्ही बघू शकता फायनली आपला जो ब्लाऊज आहे तर तो इथे रेडी झालेला असेल.